बाय लुमिनन्स बघण्यासाठी तुम्ही वसई डॉकला अजिबात येऊ नका. तिथे पोलीस उभे होते, निक 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 असं बोलले, तर आम्ही निघालो गुपचूप. दुसऱ्या लोकेशन मी अटेम्प्ट करतोय आता. आता मी चाललो बाय लुमिनन्स बघायला वसईला. मी आता आहे कल्याणला. कल्याणवरून माझा मित्र मला पिक करणार आहे आणि दोघं चाललो. कुठे आहे बरं हा गाडी? ही त्याची गाडी. मागायचं नाव आहे शिवा. उबर 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 ओला ओला. यस यस. ओटीपी सांगा. ओटीपी ना ओटीपी 420 517. पावणे दहा झालेत. जेवढा उशिरापासून तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. खाऊनच येऊ. पहिला टार्गेट आहे खाणं, मग फिरणं. दरवेळेप्रमाणे खाणं. आमचं असं असतं, आम्ही खायला निघालो की पियाला भेटत नाही, आणि पियाला भेटलं की खायला भेटत नाही. चहा प्यायलो की जेवण मिळत नाही, आणि जेवण मिळालं की चहा मिळत नाही. ठरलेलं आहे. पुढे आपण जेवण घेऊ, मग बाकी सगळं. टायमिंगनुसार आम्हाला जेवायचा टाइम झालाय. हां, जेवायचा टाइम तर झालाय. जो रोड अवॉइड करत होतो तोच रोड आम्हाला घ्यावा लागला शेवटी. असं घ्यावा लागला नाही तर आम्ही त्याच रोडवरती आलोय परत. पुन्हा रिटर्न आलो आम्ही. घोडबंदर रोड ठरलं होतं की घोडबंदर रोड अवॉइड करायचं, कारण ट्रॅफिक असेल, आणि आहे त्याला ट्रॅफिक. पण गप्पा मारत आम्ही चुकीच्या ठिकाणी वळणं घेतली, आणि चुकीच्या रस्त्यावरती पुन्हा त्याच. अनुभव असा आलाय की डिसिजन आमचा चुकीचा होता. इथून पुढे फिलिंग होते. इथून पुढे तू मॅप वापरशील मुंबई? नाही येणार. नाही मुंबईमध्ये मॅप नाही वापरायचा. ओके, मुंबईमध्ये काय वापरा? डोकं वापरायचं. डोकं वापरा. ओके, माणसं वापरा, माणसं मॅप नका वापरू. माणसं वापरा, मॅप नका वापरू. ओके, वसई खाडी क्रॉस करतो आपण. वसई खाडीचं आहे ना ती. ओके, जस्ट आता हॉटेल आनंद मध्ये खाल्लं आहे. तो कुठं मध्ये तरी थांबून बरं झालं खाल्लं, कारण का ते त्यांनी शेवटची ऑर्डर घेतली आमची. दरवेळेस आम्हाला नसतं मिळालं. ते वाजत आता 12 वाजायला झालं अक्षरशः. 11:56 झाले. 4 मिनिटात 12 वाजायला. मला वाटत नाही आम्हाला वसई डॉकला जायला मिळेल, पण आम्ही जाऊन प्रयत्न करू पहिला. इफ नॉट, नेक्स्ट लोकेशन. बाय लुमिनन्स बघण्यासाठी तुम्ही वसई डॉकला अजिबात येऊ नका, कारण 12 नंतर वसई डॉक बंद होतं. आता आम्ही गेलो होतो, आणि तिथे पोलीस उभे होते. पोलिसांनी आम्हाला असंच पलटी रिटर्न मार, निक 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 असं बोलले, तर आम्ही निघालो गुपचूप. एकदम जसं काय आम्हाला इथे यायचंच नव्हतं या मूडमध्ये. आम्ही रस्ता चुकलो होतो, आणि अशी बरीच लोक, सगळी लोक इकडे परत येताना बघतायत, तरी पण कोणी थांबायला तयार नाही आहे. जातात लोक, त्यांना जाऊ द्यात. पण तुम्ही पण लक्षात ठेवा, 12 वाजता तरी येऊ नका बाय लुमिनन्स बघायला. 12च्या नंतर तरी येऊ नका. त्याच्या आधी मला माहीत नाही दिसतं की नाही ते, कारण आम्हाला दिसलंच नाही ते. काळजी घ्या. अजून काय सांगायचं नाही. दुसऱ्या लोकेशन मी अटेम्प्ट करतोय आता, की त्या लोकेशनला आम्हाला दिसेल की नाही. लेट सी. तिथं दिसलंच तर बेस्ट. हां, आज रात्र आम्हाला तेच करायचं आहे. एक वाजला आणि आम्ही कळंब बीचला पोहोचलो आहे. गाडी लावले शिवाय तिथे, आणि थोडं बाय लुमिनन्स दिसते. आता मला थोडा आतमध्ये जायला गेलो होते, तिथे लाईट आहे म्हणून जराची नाही दिसते. लेट्स सी. झाले की आमच्या तिथं थोडीशी. हां हां हां.
आता वाजले आहेत रात्रीचे किंवा सकाळचे 2:30. कळंब बीचवरनं निघालो आहोत. माझ्यासोबत अजून काही लोक निघाले आहेत. आम्ही इथे बायोल्युमिनन्स बघायला आलेलो, म्हणजेच मराठीमध्ये त्याला जीवदीप्ती असं म्हणतात, जीव अनुदीप्ती पण असं म्हणतात. ओके, तर आम्ही काय म्हणू की तू काय म्हणशील, आपण पाहिलं की नाही पाहिले बायोल्युमिनन्स? पाहिले. येस आम्ही पाहिले, पण आम्हाला कॅप्चर करता नाही आलं एवढी जास्त. थोडेफार टायमिंग आमचा जरा चुकला. पहिल्यांदा गेल्यानंतर एक मोठी लाट, 2 मोठ्या लाटा दिसल्या मला तरी, आणि पूर्ण जवळपास किनारा असा चमकल्यासारखा वाटला, म्हणजे पूर्ण ती लाट चमकल्यासारखी वाटली एंड टू एंड. आणि नंतर फक्त छोटे छोटे मध्ये ठिकठिकाणी असे थोडे दिसले. कॅप्चर करण्याचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला पहिल्यांदा दिसल्यानंतर दुसऱ्या लाटेला तो दिसेलच असं काही हे नाही. ओके, तो एक प्रॉब्लेम आहे. सो तुम्हाला जर वसई डॉकला जाऊन जाता आला तुम्ही इथे येऊ शकता कळमला, पण तुम्हाला आरामात पेशन्स वेळ घेऊन रात्र काढता येते का बघा, जमलं तर 1-2 बघून पण लाटा बघून तुम्ही जाऊ शकता. आम्ही बराच वेळ थांबलो कारण का आम्हाला कॅप्चर करायचं. इथे कळंब बीचला काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणी तुम्हाला थांबवणार नाही, कोणी तुम्हाला विचारणार नाही. लाईट्स पण प्रॉब्लेम इथे कळंब बीचचा की लाईट्स खूप आहेत तिथे, बरोबर ना? स्ट्रीट लाईट्स आहेत, आणि त्या स्ट्रीट लाईट्समुळे हा जो इफेक्ट आहे तेवढा हे दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची की तुम्ही तिरकं बघितलं, म्हणजे जिथे तुम्ही ज्या स्पॉटला तुम्ही तिथे समोरून तुम्हाला कदाचित ते दिसणार नाही, पण तिरक्या साईडला किंवा बाजूच्या साईडला कदाचित ते दिसतील. तर तो एक आम्ही ऑब्झर्व केला. जमलं तर या. आता हे दरवर्षी घडायला लागले वसई साईडला. मागच्या वर्षी पण मला आली होती खबर की विरार साईडला काहीतरी कुठतरी आलं होतं, आणि आत्ता पण ह्या वर्षी पण आलं. तर मला असं वाटतं दरवर्षी दिसेल हे, होपफुली. हे चांगलं आहे की वाईट आहे नो आयडिया, कारण कोणी संशोधन केलं नाही त्यावरती. पण पाणी तर ते खराब होतं, त्यामुळे हे टॉक्सिक पाण्यामुळे ॲट्रॅक्ट झालेलेच जीवाणू आहेत, सूक्ष्मजीव आहेत असं मला वाटतं आहे. पण होपफुल तसं नसावं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नाही आवडला असेल तर लाईक करा किंवा डिसलाईक करा, कमेंट करा. भेटू लवकरच. ओ झालं, ही पण कॅप्चर झाले.